मला असं वाटतं प्रत्येक स्वप्नाला कायम कृतीची जोड लागते आणि ही कृतीची जोड ज्यावेळेस द्यायची असते त्यावेळेस मी गोयल सर आपल्याला विचारील की क्रांतिज्योती प्रकल्पाची उगम जो इतक्या छान रीतीने सांगितला तर ह्याची कृतीशील योजना पुढची जी काय असेल त्याच्यामध्ये मुख्य टप्पे आपण कोणते विचार करताय आणि काय नेमकं होणार आहे याच्यातनं? या प्रकल्पाअंतर्गत खरं म्हणजे असं घडलं की जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये माझी या आयोगात नियुक्ती झाली तेव्हापासून जवळजवळ या मागील 6-8 महिन्यामध्ये सुमारे 14 ते 15 हजार ग्रामपंचायतीची निवडणुका आम्ही घेतलेली आहे. निवडणुका घेत असताना आपल्याला माहिती आहे की सध्या आपल्या भारतीय जे संविधान आहेत त्यात 1/3 पद जे आहे ते महिलांसाठी आरक्षित आहे. महिलाच्या आरक्षित पदावर जेव्हा आम्ही निवडणुकासाठी प्रत्येक खेडेगावमध्ये जिल्ह्यातला आम्ही दौरा करत होते तेव्हा आम्हाला असं दिसून आलं की मुख्यतः निवडणुकामध्ये आपण साधारणपणे फेअर आणि फ्री कंडक्ट ऑफ इलेक्शन असा आपला एक आपल्यावर एक आपला धोरण असतो आणि हे सर्व करत असताना आमचे निर्देशांस असा आला की महिलांना जे आरक्षित पदे आहेत ते स्वतःहून निवडणुकामध्ये येत नाहीत. कोणीतरी बॅक सीट ड्रायव्हिंग ज्याला म्हणतो की एखादे पुरुष मंडळी त्यांच्या सोबत असतो आणि त्यामुळे जे फेअर आणि फ्री कंडक्ट ऑफ इलेक्शनचा आपला ध्येय असतो त्यामध्ये ते आपल्याला सफल होत आम्हाला दिसून येत नाही. आणि म्हणून जेव्हा मॅडमची संकल्पना समोर आली आणि या प्रकल्पविषयी बाबत जेव्हा विचार समोर आला तर एक मुख्य गोष्ट अशी आमच्या निर्देशांस आली की जर निवडून आलेली महिलांना आपण जर व्यवस्थितपणे जर ट्रेनिंग दिली आणि विशेषतः या ट्रेनिंगमध्ये कुठल्याही प्रकारचं साहित्य किंवा जसं साधारणपणे आपण ट्रेनिंग यामध्ये जास्ती आपण लिटरेचर वगैरे देतो असं न करताना त्यांची बोलकी भाषामध्ये जर आपण त्यांना जर माहिती जर आपण देऊ शकले तर त्याचे माध्यमाने इतर महिलांना एक प्रकारे प्रेरणा मिळतील आणि म्हणून इलेक्शन प्रक्रियामध्ये आणि त्यासोबत जे गावाचे जे सोशल इव्हिल्स असतात सोशल जे प्रश्न असतात त्यामध्ये पण काही प्रमाणात आपल्याला जे आपले जे उद्देश असतात ते आपण साध्य करू शकू आणि हे सर्व करत असताना म्हणून आम्ही एक 3 टायर स्ट्रक्चर या प्रकल्पाअंतर्गत तयार केला की राज्य स्तरावर एक आम्ही प्रत्येक जे 10 जिल्हे आम्ही निवडून घेतलेले आहेत प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याचा एक जिल्हा समन्वयक आणि त्याच्यासोबत एक कोर ट्रेनर्स टीम असे लोकांची आम्ही एक ट्रेनिंग वर्कशॉप आयोजित केली होती आणि आता त्यांच्या माध्यमाने प्रत्येक जिल्ह्यातला सुमारे 50 ते 70 आम्ही ट्रेनर्सना ट्रेन करणार आहोत आणि एकदा हे ट्रेनर्स ट्रेन झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात निवडून आलेली महिला सभासदांची ट्रेनिंग घेणार. स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे कारण आम्ही आतापर्यंत बघितलं शासनामध्ये की जेवढे कार्यक्रम असतात त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय होतं की फक्त तो शासकीय कार्यक्रम म्हणून राहून जातो. तसं होऊ नये म्हणून आम्ही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतलीय की ज्याच्यामुळे ज्याला आपण हँड होल्डिंग म्हणतो की काही दिवस आज तुम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं त्या शिकल्या घरी गेल्या उद्या काही अडचण आली तर त्यांनी कोणाला विचारायचं